look at you and it's easy to see you are that someone I've been trying to meet. नमस्कार मंडळी, ग्लॅम टिप्स अँड ट्रिक्स विथ श्रद्धामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी खूप एक्साइटेड आहे कारण की आज मी तुमच्यासोबत माझं जे हेअर ऑइल आहे ते शेअर करणार आहे, त्याची रेसिपी शेअर करणार आहे. आज आपण इथे 3 असे अद्भुत इन्ग्रेडियंट्स यूज करणार आहोत आणि हे एक शानदार हेअर ऑइल बनवणार आहोत. सो हे हेअर ऑइल बनवण्यासाठी आपल्याला 3 ऑइल्सची गरज आहे: कोकोनट ऑइल, कॅस्टर ऑइल आणि आल्मंड ऑइल. जर तुम्ही निरोगी आणि छान स्मूथ आणि शायनी हेअर मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही एकदम राईट ठिकाणी आला आहात. या व्हिडिओमधून तुम्हाला तीच मदत होणार आहे. तुमचे केस एकदम छान हेल्दी, स्मूथ आणि शायनी व्हायला मदत होणार आहे. हे एकदम सिंपल पण एकदम पॉवरफुल असं हेअर ऑइल आहे जे तुम्ही तुमच्या हेअर केअर रुटीनमध्ये अवश्य इन्क्लूड करायला पाहिजे. कारण की ह्याचा जो फायदा होतो तो परमनंट होतो. म्हणजे असं नाही की माझा जो हेअरफॉल होत होता प्रेग्नन्सी नंतरचा तो इतका प्रचंड होता की माझी इच्छाच होत नव्हती की मी केस कोंब करावेत आणि ते तसेच मी मग कायम असे बांधून ठेवायचे की मला असं वाटायचं नको, मोकळे सोडले की हेअरफॉल होईल, केस तुटतील. पण ह्या हेअर ऑइलमुळे मला इतका फायदा झाला की आता मी केस मला बांधायची इच्छाच होत नाही. सो त्याच्यामुळे नक्की करून बघा. एकदम सिंपल इन्ग्रेडियंट्स आहेत. यासाठी आपल्याला लागणार आहे कोकोनट ऑइल, कॅस्टर ऑइल आणि आल्मंड ऑइल. बास, हे 3 ऑइल्स आपल्याला लागणार आहे आणि आपलं हे शानदार असं हेअर ऑइल तयार होणार आहे. कोकोनट ऑइलचे फायदे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कोकोनट ऑइल हे आपल्या केसांसाठी किती चांगलं असतं. ते आपले स्काल्प असं एकदम डीपली जाऊन नरिश करतं आणि जे प्रोटीनची कमतरता जर असेल तर ती सुद्धा भरून निघते. त्याच्यामुळे कोकोनट ऑइल हे प्रत्येकाने यूज केलंच पाहिजे. सो कोकोनट ऑइल सोबत आपण यामध्ये थोडंसं कॅस्टर ऑइल पण टाकणार आहोत. कॅस्टर ऑइलमध्ये जे ऍसिड असतं ते केसांच्या ग्रोथसाठी खूप इम्पॉर्टंट असतं आणि ते केसांची मुळं एकदम घट्ट पकडून ठेवायला मदत करतं. त्याचप्रमाणे आपल्या स्काल्पचा जो पोत असतो, केसांचा जो पोत असतो तो सुधारायला पण मदत करतं. त्याच्यामुळे कॅस्टर ऑइल हे आपल्या हेअर केअर रुटीनमध्ये सुद्धा असलंच पाहिजे. सो कोकोनट ऑइल आणि कॅस्टर ऑइल नंतर आपण यामध्ये वापरणार आहोत आल्मंड ऑइल. आल्मंड ऑइल हे विटॅमिन ई नी भरपूर असतं आणि ते केसांचा पोत सुधारण्यासाठी, केसांमध्ये एकदम सॉफ्टनेस आणि सिल्कीनेस येण्यासाठी आल्मंड ऑइल हे खूप इम्पॉर्टंट असतं. त्याच्यामुळे आपण यामध्ये आल्मंड ऑइल सुद्धा वापरणार आहोत. सो चला तर मग आता हे जादुई हेअर ऑइल कसं बनवायचं ते बघूया. यासाठी मी इथे छोटासा कंटेनर आणलेला आहे आणि यामध्ये मी आता हे तेल बनवणार आहे. सो हे तेल बनवताना तिन्ही तेलांचं प्रमाण हे इक्वल असलं पाहिजे. म्हणजे कॅस्टर ऑइल, आल्मंड ऑइल आणि कोकोनट ऑइल हे समप्रमाणात घ्यायचे आहेत. जर तुम्ही 20 ml कॅस्टर ऑइल घेतलं तर तेवढंच तुम्हाला कोकोनट ऑइल घ्यायचं आहे आणि तेवढंच तुम्हाला आल्मंड ऑइल घ्यायचं आहे. सो आता मी दाखवण्यासाठी मी छोटंसं कंटेनर आणलेलं आहे आणि याच्यामध्ये मी बनवून दाखवत आहे. सो आता मी इथे टेबल स्पून यूज करत आहे. तुमच्याकडे जे पण मेजरमेंट कप असेल त्यांनी तुम्ही मेजर केलं तरी चालणार आहे. सो आता 1 टेबल स्पून मी कोकोनट ऑइल घेतलेलं आहे. इथे मी हे बजाज कंपनीचं कॅस्टर ऑइल यूज करते. हे खूप छान आहे, थोडं थिक आहे पण खूप मस्त ह्याचा रिझल्ट येतो. मला खूप आवडतं हे. सो मी हेच यूज करत असते. सो 1 टेबल स्पून कोकोनट ऑइल घेतल्यानंतर 1 टेबल स्पून कॅस्टर ऑइल. हेअर केअर रुटीनमध्ये आणि स्किन केअर रुटीनमध्ये कॅस्टर ऑइल हे असलं पाहिजे. तर 1 टेबल स्पून कॅस्टर ऑइल मी यामध्ये टाकत आहे. कोकोनट ऑइल आपण 1 टेबल स्पून घेतले, कॅस्टर ऑइल आपण 1 टेबल स्पून घेतले आणि आता आल्मंड ऑइल सुद्धा 1 टेबल स्पून घ्यायचं आहे. हे पण यामध्ये टाकत आहे. जादुई असं हेअर ऑइल आता रेडी आहे. हे एका घट्ट झाकणाच्या बॉटलमध्ये ठेवायचं आहे. हे तिन्ही ऑइल आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मग त्यानंतर यूज करण्यासाठी ते रेडी आहेत. सो आता हे व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आणि आता हे आपण यूज करणार आहोत. हे यूज करताना आठवड्यातून कमीत कमी आपल्याला 2 वेळा हे लावायचं आहे. अंघोळीच्या आधी 2 तास लावून ठेवायचं आहे आणि नंतर डोक्यावरून अंघोळ करायची आहे. किंवा रात्री झोपायच्या आधी लावलं आणि सकाळी धुतलं तर खूप छान रिझल्ट येतो. त्याच्यामुळे शक्यतो रात्री झोपायच्या आधीच लावा
आणि सकाळी धुवून टाका. पण काही काही जणांना तेल लावल्यावरती पिंपल्स येतात. त्याच्यामुळे मग ज्यांना असा काही प्रॉब्लेम असेल त्यांनी अंघोळीच्या आधी 1-2 तास लावायचं आहे आणि मग डोकं धुवून टाकायचं आहे. सो आता हे जे तेल आहे हे कसं यूज करायचं ते सांगत आहे. हे तेल यूज करायच्या आधी हलकंसं गरम करायचं आहे आणि वेळ नसेल तर हातावरती घेऊन जेंटली फक्त असं रब करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्या स्काल्पवरती मसाज करायची आहे. एक 5 ते 10 मिनिटं स्काल्पवरती मसाज करायची आहे. पार्टिशन करून घ्यायचे आणि मग व्यवस्थित स्काल्पला सगळीकडे हे तेल लागलं गेलं पाहिजे. 5 मिनिटासाठी मसाज केल्यानंतर मस्त आपलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते सुधारायला लागतं आणि त्याच्यामुळे हेअर ग्रोथ स्टार्ट होते. सो मसाज करायला विसरायचं नाही. सो सगळीकडे व्यवस्थित तेल लागल्यानंतर जर कम्फर्टेबल असताल तर एक गरम टॉवेल घ्यायचा आहे आणि त्याने आपले केस असे व्यवस्थित बांधून घ्यायचे आहेत. यामुळे काय होतं की जे तेल आहे ते आपल्या स्काल्पमध्ये मुरण्यासाठी खूप मदत होते. खूप लवकर ते मुरल्या जातं आणि आपल्याला त्याचा खूप जास्ती चांगला रिझल्ट दिसतो. एवढाच प्रोसेस करायची आहे आणि खूप छान स्मूथ, सिल्की आणि स्ट्रॉंग हेअर्स आपल्याला मिळणार आहेत. त्याच्यामुळे नक्की करून बघा, खूप इफेक्टिव्ह आहे. आणि हे जे तेल आहे हे आठवड्यातून तुम्ही कमीत कमी 2 वेळा तरी लावल्या गेलंच पाहिजे, तर त्याचा उपयोग तुम्हाला होणार आहे. जर तुम्ही हे दर आठवड्याला लावलं तर 1 महिन्याभरात तुम्हाला तुमच्या केसांची क्वालिटी इम्प्रूव्ह झाल्याचा अनुभव येईल. आणि हे तेल यूज केल्यानंतर तुम्हाला ह्याचा कसा फायदा झाला हे पण माझ्यासोबत नक्की शेअर करा. मला नक्की तुमच्याकडून ऐकायला आवडेल की ज्याप्रमाणे हे तेल मला सूट झालं, मला ह्याचा खूप फायदा झाला, त्याप्रमाणे तो तुम्हालाही झाला का. जर तुमच्याही काही अजून टिप्स असतील अजून छान हेअर ग्रोथ होण्यासाठी, अजून छान हेल्दी हेअरसाठी, तर त्या माझ्यासोबत सुद्धा शेअर करा. मी सुद्धा ते वापरून बघेल आणि मला हे तुमच्याकडून ऐकायला नक्की आवडेल. तुम्हाला असेच अजून इफेक्टिव्ह ब्युटी टिप्स हवे असतील तर ग्लॅम टिप्स अँड ट्रिक्स विथ श्रद्धाला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती पण क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका. आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मला खूप आवडेल तुमचे कमेंट्स वाचायला. सो भेटूया लवकरच एका नवीन टिप सोबत, एका नवीन ट्रिक सोबत. तोपर्यंत थँक्यू. I look at you and it's easy to see. You are that someone I've been trying to meet. I got your number, won't you pick up the phone?